इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात हा प्रत्यय सोलापूरकरांना वेळोवेळी आला आहे. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी, विमान सेवा आणि IT पार्क नंतर देवाभाऊ सोलापूरकरांना काय भेट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरात एकच चर्चा आहे, ती म्हणजे 10 तारखेला हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची. सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम कुणी केले असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात याचा प्रत्यय वेळोवेळी सोलापूरकरांना आलाय. सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची हमी देवाभाऊंनी दिली आणि उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईनसाठी तब्बल 892 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून बंद पडलेली सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन देवाभाऊंनी दिले आणि ते पूर्णत्वास नेले. सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली, नंतर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू आहे. यापुढे सोलापूरहून तिरुपती बेंगलोर विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे. दहिटणे येथे झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊंनी सोलापुरात IT पार्क करण्याची घोषणा केली आणि अवघ्या 4 महिन्यात IT पार्कसाठी जागा निश्चित होऊन काम सुरू झाले. लवकरच IT कंपन्या सोलापुरात सुरू होतील आणि हजारो तरुणांना काम मिळेल. त्यानंतर आता 10 जानेवारी रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर देवाभाऊंची सभा होणार आहे. या सभेत ते सोलापूरकरांसाठी कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. देवाभाऊंनी आतापर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्या. त्यामुळे सोलापूरकरांचा देवाभाऊ आणि भाजपवरील विश्वास वाढला आहे. सोलापूरकर आणि देवाभाऊ यांचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत आहे. यासाठी दुवा ठरले ते जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला. 10 तारखेला होणाऱ्या देवाभाऊंच्या सभेसाठी जय्यत तयारी झाली असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वसामान्य सोलापूरकर यांना एकच आशा आहे, ती म्हणजे देवाभाऊ. सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व या सभेच्या निमित्ताने सुरू होणार आहे.